हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? पनीर बटर मसाला करायचा का? त्यासाठी तेल घेतलेलं आहे 2 चमचे आणि खडे मसाले घेतलेले आहेत. जिरे आहेत, मोठी इलायची आहे, लवंग आहे, मिरी आहे आणि दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता आहे. सगळे मसाले घालून कांदे घालून घ्यायचे आहेत. 2 ते 3 कांदे आहेत. उभे चिरून घेतलेले आहेत, पातळ केलेले आहेत, त्यामुळे लवकर भाजले जातात. तेलामध्ये 2-3 मिनिटच भाजून घेतलेलं आहे. बघू शकता लगेचच झालेले आहेत. आता यामध्ये आपण टमाटे घालणार आहोत. 4 टमाटे घेतलेले आहेत. यात आता मीठ घालायचं आहे म्हणजे टमाटे लवकर सॉफ्ट होतात. लसूण घालून घ्यायचं आहे. आता भाजून घ्यायचं आहे सगळं. लवकर अशी केल्यामुळे लवकर ग्रेव्ही तयार होते. बघा सगळं 5 मिनिटातच भाजून झालेलं आहे. आता यामधले मसाले तेवढे आपण काढून घेणार आहोत आणि मग थंड झाल्यावर याची ग्रेव्ही करणार आहोत. मसाले तोंडात उग्र लागतात म्हणून मी इथं मसाले काढून घेतलेले आहेत. उन्हाळा चालू आहे ना. आता तेल घातलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे. बटर मसाला करतोय ना आपण. आता यामध्ये बटर मेल्ट झाल्यावर कांदा घालून घ्यायचा आहे. मोठा एकच कांदा घेतलेला आहे. तो चांगला भाजून घेतलेला आहे. आता ग्रेव्ही आपण केलेली आहे ना, ती ग्रेव्ही सगळी घालून घ्यायची आहे आणि चांगली भाजून घ्यायची आहे. मस्त लागते अशा प्रकारे भाजी केली तर, आणि फास्टसुद्धा होते, वेळ पण लागत नाही. आता तिखट, मीठ आणि धण्याचा कूट, जिऱ्याचा कूट घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. बघा लगेचच तेल पण सुटलेलं आहे. फास्टमध्ये भाजी तयार होते. आता गरम पाणी घालायचं आहे. सगळं पहिला भाजून घेतल्यामुळे लवकरच ग्रेव्हीला तेल पण सुटलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे, एकदम सगळं घालायचं नाही आणि गरमच पाणी घालायचं. आता किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी घालून घेतलेली आहे. एकदम हॉटेल रेस्टॉरंटसारखी भाजी तयार होणार. सगळे नाव घेऊन खातील. आता 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आता ग्रेव्ही तर तयार आहे. आता पनीर तयार करून घेऊया. पनीरचे असे क्यूब करून घेतले. त्यात तिखट आणि मीठ घालून असा मिक्स करून घेतलेलं आहे. आता तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये पनीर 2च मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत. अशामुळे सॉफ्ट होतात पनीर एकदम. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पनीर पण भाजून झालेले आहेत. आता ते डायरेक्टच आपण तेल नितळून ग्रेव्हीमध्ये घालून घेणार आहोत. बघा फक्त 10 मिनिटात आपली भाजी तयार होते. नक्की अशा प्रकारे करून बघा आणि मुलं दुसरी भाजी खाणारच नाहीत. बघा अजून एक वेळा मी पनीर तळून घेतलेलं आहे. मस्त लागतं अशा प्रकारे. नक्की ट्राय करून बघा. मस्त आपली इथं पनीरची भाजी तयार आहे. याला फक्त आता एक उकळी येऊ द्यायची आहे. बघा वाटत आहे ना रेस्टॉरंटसारखी. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.